वाडा तालुक्यातील मुसारणे गाव सध्या अवैध दगडखाणी आणि त्यांच्या वाहतुकीमुळे चर्चेत आले। या दगडखाणींच्या स्फोटामुळे आता थेट रहिवासी भागालाच मोठा धोका निर्माण झाला आहे। मुसारणे गावातील पष्टेपाडा येथील रहिवासी भाग काल दुपारी एक धक्कादायक घटना घडली। बालाजी स्टोन या दगडखाणीत झालेल्या भूसुरुंग स्फोटामुळे एक भला मोठा दगड थेट कल्पना कोलेकर यांच्या राहत्या घराच्या परिसरात येऊन आदळला। अचानक झालेल्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशा घटना येथे वारंवार घडत असून या स्फोटांमुळे घरांना तडे जाणे, भीतीचे वातावरण निर्माण होणे तसेच जीवितास धोका निर्माण होत आहे। अशा घटना नेहमीच घडतात, कधी काय होईल सांगता येत नाही। आम्ही कायम भीतीत असतो। मुसारणे गावात गेल्या अनेक दिवसापासून मुसारणे गावात चर्चेत आहे ते येथील दगडखाणी येथील आणि या ठिकाणी चालणाऱ्या अनधिकृत दगडखान्याची वाहतूक। आताच नुकतीच काल एक घटना घडली आहे। एकदम अतिशय भयानक अशी घटना घडली की येथील जे स्थानिक रहिवासी आहेत यांच्या घरावर या बाजूलाच असलेल्या दगड क्रशरमधून एक ब्लास्ट झाल्यानंतर एक भला मोठा दगड या ठिकाणी पडला। आपण बघता की हा किती मोठा दगड आहे आणि ह्या ठिकाणी अगदीशय काही अंतरावर म्हणजे काही फुटाच्या अंतरावर या ठिकाणी ब्लास्ट होत असतात। आणि येथील ज्या इथं बघता आपण काय मोठ्या प्रमाणे रहिवासी आहेत आणि ह्या रहिवाशांमध्ये अगदी अतिशय भीतीचं वातावरण तयार झाले। कारण इतर होणाऱ्या ज्या ब्लास्टमुळे मोठ्या प्रमाणात दगड उडून येथील घरांवर पडण्याचं मोठं संकट निर्माण झाले। त्यामुळे इथं राहणाऱ्या आता नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण झालं आहे आणि यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे त्यासाठीच आपण येथील जे स्थानिक आहेत त्यांना काय त्रास होतो आणि नक्की काय झालं होतं काल? काल आमचं इथं काम चालू होता घरामध्ये, तर आम्ही बाहेर मोठा आवाज आला दगडाचा, खड्यात कम पडल्यावर तो लगेच बाहेर आलो आम्ही। तर पाहता तर बचकेवरा दगड ब्लास्ट झाल्यानंतर 5 मिनिटात लगेच दगड इथं आला। आवाज येतो का इथं? मग येतो ना, लगेच जोरात येतो। ब्लास्ट झाला का? किती जवळ येतले खरं? इथे 150 फुटावर पण नाही। अंतर मापून पहा तुम्ही किती अंतरावर आहे त्या। आणि नेहमी असं ब्लास्ट होतं? नेहमी आता 5:45 होईल, आता पण थोड्या वेळात होईल। सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रहिवासी भागाच्या इतक्या जवळ दगडखाणींना परवानगी कशी देण्यात आली? महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने परवानगी देताना कोणते निकष लावले? सुरक्षित अंतर, पर्यावरण नियम आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार झाला का? या प्रश्नामुळे संपूर्ण मुसारणे गावात संतापाचे वातावरण असून प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या प्रकरणात प्रशासन आता काय कारवाई करणार? दोषींवर कठोर पावले उचलली जाणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। आमच्या चॅनलवर अशाच स्थानिक अपडेट्ससाठी संवाद महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।